नमस्कार, मी डॉक्टर महेश मुळे. गेल्या 28 वर्षापासून अहिल्यानगर येथे वंध्यत्व, जीर्णव्याधी, अशुकारी व्याधी आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. शीघ्रवीर्यपतन म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ही पुरुषांमधील एक अत्यंत महत्त्वाची लैंगिक समस्या आहे. त्याचबरोबर ही समस्या हे पुरुष वंध्यत्वाचे एक महत्त्वाचे कारण आहे. आपले प्राचीन भारतीय वैद्यक आयुर्वेद यामध्ये शीघ्रवीर्यपतनाविषयी अतिशय सविस्तर शास्त्रीय माहिती व यशस्वी उपचार सांगितलेले आहेत. आयुर्वेदानुसार शुक्रम सौम्यम म्हणजे वीर्य हे थंड आणि स्निग्ध असले पाहिजे. आयुर्वेदामध्ये शुक्राचे जे वर्णन आहे त्या बाबतीत स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधीच म्हणजेच वीर्य हे स्फटिकाप्रमाणे थंड, स्निग्ध व घट्ट असायला हवे. परंतु आजकालच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, स्ट्रेस, करिअरच्या नावाखाली विनाकारण केली गेलेली धावपळ, त्यानंतर दारू, गुटखा, तंबाखू ह्या व्यसनांचे अतिरेकी दुष्परिणाम, त्याचबरोबर आहारामध्ये ज्या पद्धतीने गोष्टी घ्यायला पाहिजेत त्या न घेतल्यामुळे शरीरामध्ये रक्तामध्ये उष्णता वाढायला लागते. यामुळे अनेक जणांना पित्ताचे, पचनाचे आजार, क्रोन्स डिसीज, IBS, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर यासारखे आजार निर्माण होतात. आजकालच्या काळामध्ये आपण सगळेजण स्ट्रेस ही एक मोठी समस्या अनुभवतो. या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये अनावश्यक उष्णता वाढते. या सगळ्या कारणांचा जो काही दुष्परिणाम होतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये उष्णता वाढल्यामुळे शरीरामध्ये उष्ण व पातळ वीर्य तयार होतं. आणि हे जे वीर्य आहे हे वीर्य संभोगाच्या वेळी दोन्ही पार्टनरला योग्य आनंद मिळण्याच्या आतच लिंगातून निघून जातं. याला आपण शीघ्रवीर्यपतन असं म्हणतो. स्ट्रेस हे जे काही कारण आहे यामुळे रक्तामध्ये उष्णता वाढते आणि त्यातूनच हृदयविकार, ब्लड प्रेशर, स्ट्रोक, मधुमेह हे आजार निर्माण होतात. वरील सर्व आजार व या पद्धतीचे स्ट्रेसमधून निर्माण होणारे आजार याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये वीर्याची निर्मिती कमी होते. त्याचबरोबर जे वीर्य तयार होतं ते पातळ आणि उष्ण असतं. आयुर्वेदामध्ये याला शुक्रक्षय म्हणतात. किशोरवयीन वयापासूनच जी मुलं मोठ्या प्रमाणामध्ये हस्तमैथून करतात किंवा जे विवाहित पुरुष अति प्रमाणामध्ये हस्तमैथून करतात त्यांच्या शरीरामध्ये देखील वीर्य कमी प्रमाणात व पातळ असे तयार होते. त्याचबरोबर हस्तमैथुनामुळे त्यांच्या लिंगाच्या स्नायूंवर गंभीर दुष्परिणाम निर्माण होतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये लिंगात ताठरता न येणे म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शन ही समस्या आढळते. सेक्स इज अ माइंड गेम. सेक्सचा जो विचार असतो, संभोगाचा जो विचार असतो तो सुरुवातीला मनामध्ये येतो आणि मग प्रत्यक्षात कृती होते. स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये अनावश्यक उष्णता निर्माण झाल्यामुळे मनामध्ये चंचलत्व येते, मनामध्ये नैराश्य येते. या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमच्यामध्ये परफॉर्मन्स अँझायटी डिसऑर्डर अशी एक डिसऑर्डर पुरुषांमध्ये आढळते. यामध्ये काय होतं तर मी माझ्या पत्नीला योग्य समाधान, संभोगाचं समाधान देऊ शकेल की नाही अशी भीती पुरुषांच्या मनात निर्माण होते. आणि हे परफॉर्मन्स अँझायटी डिसऑर्डर हे शीघ्रवीर्यपतन व इरेक्टाईल डिस्फंक्शन याचं एक महत्वाचं कारण ठरतं. या सगळ्यांचा आयुर्वेदामधला जो विचार आहे याला आयुर्वेदामध्ये पित्तदुष्ट शुक्र म्हटलेलं आहे. या सर्वांवरती आयुर्वेदिक औषधं, आयुर्वेदातील पंचकर्म, विद्ध, रक्तमोक्षण, त्याचबरोबर मनावरती काम करणारी, मनोबल उत्तम ठेवणारी चरकाचार्यांनी सांगितलेली आयुर्वेदीय सत्वावजय चिकित्सा म्हणजे सायकोथेरपी, या सगळ्यांचा जर आपण उत्तम आयुर्वेद तज्ज्ञांकडून जर याचा सगळ्याचा उपयोग करून घेतला तर शीघ्रवीर्यपतनावरती तुम्हाला यशस्वीपणे मात करता येते. मार्केटमध्ये लिंगात ताठरता येण्यासाठी जे औषधे वापरली जातात त्याचा शीघ्रवीर्यपतनासाठी काहीही फायदा होत नाही. ऑन द कॉन्ट्ररी त्या औषधांचे हार्ट अटॅक पर्यंतचे काही गंभीर दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला सहन करावे लागतात. तुमचं मन जर चांगलं असेल, मनामध्ये चंचलत्व नसेल, सकारात्मकता चांगली असेल, मनोबल उत्तम असेल तर तुम्ही शुक्राचा म्हणजे वीर्याचा बाहेर पडण्याचा कालावधी वाढवू शकता. होल्डिंग जे आहे ते वाढवू शकता आणि शीघ्रवीर्यपतनावरती तुम्ही निश्चित मात करू शकता. आयुर्वेदिक उपचार तुम्हाला या बाबतीत उत्तम
अशी शरीरातली रक्तातली उष्णता कमी करून आपल्याला अपेक्षित असलेलं जे काही थंड घट्ट असं वीर्य निर्माण करून, त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये उत्तम प्रकारचं शुक्र निर्माण करून, शुक्रक्षय तुमचा बरा करून शुक्रवृद्धिकर करणारी व शुक्रस्तंभक अशी अतिशय सुरक्षित चांगली औषधं आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये उपलब्ध आहेत.